नमस्कार मंडळी. तर पिहू सिद्धी शाळेतून आली की पहिला चहा दूध मागतात. तर इथे बघा मी चहा ठेवलाय, त्यानंतर इथे दूध ठेवलंय. पिहूला दूध गरम लागतं, चहा पित नाही, त्यामुळे दूध गरम करायला ठेवलंय. आणि आता स्वयंपाक करून घ्यायची. शाळेतून आलं का पहिलं पिहू सिद्धी किचनमध्ये डोकावणार काय आहे आम्हाला खायला, चहा दूध झाला का नाही. आणि आता लाईट आलेली त्यामुळे तिचा आवाज येतोय. आणि बाईचा पिवळा शर्ट सापडा ना, आता काय सांगावा. कुठे आहे रुसायला आणि रडायला क्षुल्लक कारण लागतं आमच्या बाईला, लाडूबाईला. पण काम एकदम मस्त करणार. तर तिला म्हणलं गवती चहा घेऊन ये. तो कशी 2-3 पानं घेऊन आली तर खुडीत घेऊन आली. लगेच चहा मग टाकलं. नेताना सुद्धा धुवून आणलं. तशी सवय आहे. कढीपत्ता वगैरे आणायला सांगितलं ना, नळावरती धुवून आणणार. कसं भाजीला वापरायचं बरं नाही. त्यानंतर बघा तांदूळ भेटले शाळेतून. कशी बोलती मला ती. 1 किलो भेटलं काय तांदूळ तुला? सगळ्यांना इडली करू काय? हा त्याच्यामुळे काय करू शकशील? खोबरं कुठून आणायचं? डोशाला तरी डाळ लागती ना, नुसती तांदळाचा डोसा करायचा का? मग तांदळाचाच लागतो का? बरं तांदळाच्या भाकरी करी ते जाऊन दे. करते ना. काय देऊ? चल. सिद्धीचा चहा पिऊन झालता. तांदूळ आणून ओतलं. पिशवी मोकळी करायची. उद्या मला पुन्हा डबा न्यायची. तिची लई घाई असते. त्यानंतर पिहू आणि मी बसलेली चहा पेत मस्त पैकी. पिहू सिद्धी शाळेतून शाळेतल्या गमती जमती सांगत असतात आणि ते ऐकत चहा पित असतात. त्यानंतर चहा वगैरे पिऊन झाला ना, लगेच अभ्यासाला बसतात. सिद्धीचा काय 5 मिनिटाचा अभ्यास होतो, पण पिहूचा होत नाही, कारण की तिच्या परीक्षा असतात. म्हणजे याच्यात स्कॉलरशिपमध्ये बसलेली असते. आणि फक्त सिद्धीला म्हणलं चला आपण वावरात जाऊ, भाजीपाला आणू. तर माझ्या पुढे निघली कटोरी. आम्ही आलोय शेतामध्ये. लगेच माझी तोडून ठेवली तिने. इथं 1 बघा मोज, 1 इथं 2, अजून बघ बरं तिथं 3 आणि 8 4 हा टमाटी तोडल्यात आम्ही. आता कारली हा तिथ पण तोड. लाडू बाई तोडती. मी तर हा दोडका बघा कसा आहे. बघ दोडका. पाणी नसल्यामुळं फसे. तिथे भेंडी, इथे कारलं आहे, इथे दोडका आहे बघा. भाजी होईल कारल्याची. इथं पण आहे. हो कारलं त्याच्यावर पण असेल. शेतात आता वाजलेले आहे 6:30. पूर्ण उजेड आहे आणि आम्ही आलेलो उद्या काय भाजीला बनवायचं. प्रत्येक स्त्रीचा हाच प्रश्न. तर म्हणून म्हणलं कारल्याच्या वेळेला आहे. कारलं आहे का? लय बारीक नको तोडू, मोठाली तोड. त्यानंतर इथं दोडका, हे बघा असा दोडका आहे इकडे. तिचं तोडायचं काम चाललंय. टमाटी तोडली, भेंडी झाली. तू विचार हे तोडू ते तोडू नको तोडू. छोटाली नको तोड लागतील जास्त. यो बघ किती मोठं कारलं सापडले. इकडं दाखव. दिसलं का तिला लय आनंद उठाय. आम्ही बघा मॅडमने आमची किती गोळा केलंय कारलं. तिकडून नाही अगं, ते नाही वेल याच आहे. त्यानंतर इथं बघा बाजरी आणून टाकलेली आहे. पावसामुळे वावरातून बाहेर काढून. हा छोटाली कारली ना. सापडलं. दाखव ना. किती आनंद होतो हिला. सापडलं. तर खाली पण छोटाली. तर पाय नको देऊ, त्याला वरती काढून द्यायला पाहिजे. कारली, भेंडी पण घ्यायची का नाही को. बरं कारला आवडत ना, तर कारलं डब्याला किती 1 2 3 मोजायचं पण काम चाललंय लगेच. 2 4 5 6 7 आहे का? टमाटे चांगली आहे का? छान आहे टमाटे. पहिले टमाटी ना आतूनच बिलबिली असायची.
खराब आहे, पाणी निघालं. हे पण खराब आहे, खराबच तोडल्यात. पावसामुळे खराब होते. ती दोन चांगले हे पण नाही, हे पण खराब आहे. कसं काय पावसामुळे खराब झालेत? हेच एवढं एकच चांगलं आहे फक्त. घे आणि चला आता घरी. कसं कांद्याची आरणे फुल भरलेली. ही एक कन्न, इकडे एक आहे. इथं अंधार आहे त्याच्यावर कांदा काही दिसत नाही. फळ आले बघ, चक्की आली तर इथं बघा. चक्कीचा वेल आहे हा पूर्ण असा, सगळीकडं असा आहे. पूर्ण चक्क्या आलेली आहे बघा. इकडे एक लागलेली आहे. भरपूर चक्क्या आहे. नको जाऊ याच्यामध्ये तुडवीत बाई. काय तोडायचं आता? भेंडी. आरणीच्या आत पण आहे का? हा, त्या आतमध्ये छोटी तिथं टाकली होती. कारलं नाही आवडत, कारल्याचा मसाला आवडतो. कारलं दे. आमची भाजीवाली चालली. ठेव डोक्या. भाजीवाली चला, भाजीवाली आता घरी. आता भाजी बनवायची. हे का चक्की वगैरे वेल आरणीवरती काढून दिलेला आहे. आमची भाजीवाली चालली. घरी आल्यानंतर भाजी केली. त्यानंतर हे कुटी करीत होते. कुटीमध्ये अशातल्या निघतात ना, ऊस जर घातलं ना, भारी असा ऊस खायला अशा चकल्या पडत असतात. तर कुटी गेली. त्यानंतर दूध काढलं गायांचं. त्यानंतर मग आता जेवायला घ्यायचंच होतं, पण आज किराणा भरला होता, म्हणजे महिन्याचा बाजार. तो आता मला सोडून ठेवायचा होता. साबणं वगैरे व्यवस्थित. पिऊसिद्धी बाहेर गेले होते, त्यामुळे नाही तर पिऊसिद्धी असं मला आवरू लागत असतात. त्या तिथं दूध ठेवलं तापवायला. आज मला पनीर बनवायचं आहे. जे काय खायला वगैरे होतं ते बाजूला काढून ठेवलं, मॅगी वगैरे, कारण पिऊसिद्धी लागत असतात वरचीवर. इथे वेपर्स वगैरे आणलेलं होतं. तर आता मला बाजार भरून ठेवायचे पूर्ण असा. त्यानंतर मग पनीर बनवलं मी उद्या डब्याला पिऊसिद्धीला. रोज त्यांचं काहीतरी असं काहीतरी नवीन दे म्हणून, रोज खाऊन कंटाळा येत असतो. त्यावेळेस पनीर बनवलं. तर बघू आता पनीर कसं होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवीन. तर चला मग, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नव्याचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू, धन्यवाद.